आता दुसरं प्रकरण करतोय, ब्रह्मदेवाद्वारा सृष्टीची निर्मिती. सूत म्हणाले, सजीवांचे कर्तृत्व व वक्तृत्व विद्येखेरीज असंभव आहे. त्यामुळे विद्येची उत्पत्ती मूलभूत होय. तम, मोह, महामोह, तांब्रिस्र, अंध या 5 प्रकारच्या अविद्या स्वयंभू ब्रह्मदेवाला सर्वात प्रथम स्फुरल्या. ध्यान करणाऱ्या ब्रह्मदेवाचा कंठ सत्व, रज व तम या 3 प्रकारांचा झाला आणि त्यापासून तिर्यक गतीच्या प्राण्यांनी जन्म घेतला. त्यानंतर ऊर्ध्वगतीने देवादिकांनी जन्म घेतला. तसेच विपर्यासादी शेष शक्तीने मनुष्यरूप सर्ग झाला. अशा प्रकारे ब्रह्मदेवापासून सात्विक, भूत, तन्मात्रांचा ऐंद्रिय, मुख्य, तिर्यक असे 5 सर्ग निर्माण झाले. नंतरचे आणखीन 3 सर्ग म्हणजे मानुष, अनुग्रह आणि कौमार सर्ग होत. सनक, सनंद, मरीची, भृगु, अंगिरस, पुलस्य, पुलह, कृतु, दक्ष, वसिष्ठ, भर्ग, सनतकुमार असे श्रेष्ठ मुनी ब्रह्मदेवाने निर्माण केले. भृगु मुनींची पत्नी ख्याती हिने विष्णू पत्नी लक्ष्मीला जन्म दिला. त्याचप्रमाणे इतर ऋषींनी देखील वेगळ्या वेगळ्या स्त्रियांशी विवाह करून अनेक अपत्यांना जन्म दिला. म्हणजे यात काय सांगितलंय, सृष्टी कशी निर्माण झाली. पहिल्यांदा सृष्टी होती का, नव्हती. मग सृष्टी कशी निर्माण झाली. आता एक्झॅक्टली हे सुरू झाले, प्रलयकाल सुरू झालेला आहे. आता प्रलय होणार आहे, सगळं काही पाण्याखाली जाणार आहे, जमिनीखाली जाणार आहे. मग पुन्हा एकदा नवीन सृष्टी निर्माण होणार आहे, नवीन युगाची नवीन सृष्टी. ॲक्च्युली सृष्टी असतेच तिथे, पण मनुष्य किंवा जे काही आहे, जे काही आत्ता चालू आहे या युगामधलं ते नष्ट केलं जातं, ते शून्य होतं. सृष्टी ब्रह्मांड असतंच, त्याला काही एंड नाही आहे. पण हळूहळू मग ह्यांनी ऋषीमुनींनी विवाह केले, मग उत्पत्ती सुरू झाली. म्हणजे आपण सगळे ऋषीपुत्र पुत्री आहोत, आपण ऋषींचे सगळे वंशज आहोत. मग आपलं गोत्र जे सांगतं ते सांगतं की आपण कुठल्या ऋषींची हे आहोत, काय म्हणायचं त्याला, वंशावळ आहोत. म्हणून ते गोत्र पाळायचं असतं. आणि मग ज्या वेळेला भटजी पूजा विजा करतात त्यावेळेला आपल्याला गोत्र विचारतात. आणि जर गोत्र आपल्याला माहिती नसेल तर कनेक्शन होत नाही. मी आत्ता तुम्हाला सांगितलं, DNA सुद्धा आपल्या पूर्वजांशी कनेक्टेड आहेत. आता पूर्वज जिथे आहेत, समजा दुसरा जन्म घेतला आहे पूर्वजांनी, तर त्या पूर्वजांनी दुसरा जन्म घेतला आहे तरी त्यांचा मागचा जन्म कनेक्टेड असतो. जसं आज आपण म्हणतो की माझ्या चक्रांमध्ये मागच्या सर्व जन्मांचे कर्म साठवलेत. म्हणजे माझा जो हा आत्मा आहे, इथे आत्मा आहे, हा आत्मा सगळ्या जन्मांचं माझं स्टोरी घेऊन आलेला आहे, प्रोग्राम घेऊन आला आहे. जसं आपण फ्लॉपी डिस्क टाकतो, आपण लॅपटॉपवर काही काढतो, सगळे गाणी लावतो, तसं इथे सगळं आहेच आहे. मग हे सगळं माझ्या जीवनात मला फेडावं लागतं, न्यूट्रल करावं लागतं. समजा या जन्मात मी मॅडमना त्रास दिला आहे, तर तो त्रास इथे साठवेल. आता पुढचा जन्म मी ज्या वेळेला घेईल त्यावेळेला हा त्रास साठवेल. मग हा पुढचा जन्म ज्या वेळेला मी येऊ, कदाचित त्या माझ्या बहीण असतील, मग त्या टप्पा माझा घेणार की तू मला छळलं मागच्या जन्मी, घे आता मी तुला तोच त्रास देते. म्हणून आपले जे काही त्रास देणारे गोष्टी आहेत, नवरा आहे, बायको आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, कर्मचारी, आपल्या ऑफिसमधले बॉस आहेत, आपले सहकारी आहेत, शेजारचं आहे, आपल्या संपर्कात आता आपण कोणी आहोत, तुम्हाला माझ्यामुळं काही त्रास झाला, हे सगळे बदल असतात. मागच्या जन्माचे तरी असतात किंवा पुढच्या जन्मात आपण ते वाहून नेतो. मग हे सगळं इथे साठलेलं असतं. हे जे काही आहे ते आपल्याला काढून टाकायचे, न्यूट्रल करायचे. हे सगळं ध्यानाने होतं, ध्यानाशिवाय हे होत नाही. म्हणून ध्यानाने सगळं काढून प्रोग्राम आपल्याला धुवायचे आहेत. तर हे सगळं आता म्हणून हे धुवून चाललेलं असतं. प्रलय म्हणजे काय असतं की आलो आपण, शिकलो. आता मंगल या जन्मात मंगलनी काय धडे घेतले, मग काय धडे घेतले, मग तुझं आता काय लर्निंग झालं आहे, काय शिकलो. 4थी इयत्ता पूर्ण झाली आहे आपली, आता आपल्याला 5वी इयत्तेत जायचं आहे. मग हे सगळं धुवून टाकतंय ब्रह्मांड. कारण जे काही आपण इच्छा धरतो, आपले काही विचार असतात ते साठवून राहतात ब्रह्मांडात, त्याला काही एंड नाही आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला म्हणतो व्हिडिओ खाली कमेंट देऊ धन्यवाद, आपण ग्रुपमध्ये म्हणतो अनुभव आला, हे सगळं साठवून ठेवतोय आपण व्हायब्रेशन रूपी, एनर्जी रूपी.
मग तसंच ब्रह्मांडात आता जे काही कलियुग म्हणतोय, लोक कशी वागतायत किंवा खून करतायत किंवा व्हॉटेवर काय करतायत, हे सगळं साठलेलं आहे ब्रह्मांडात. म्हणून तो सगळा प्रलय करतो ब्रह्मदेव. आपलं महा सदाशिव सगळा प्रलय करतो, धुवून टाकतो. कोणाला जमिनीखाली टाकून देतो, कोणाला त्या पाण्यामध्ये बुडवतो, कोणाला युद्धामध्ये रेडिएशनमध्ये तो खलास करेल, कोणाला अग्नीत. आपण बघतो त्या वाहनांचे किती अग्नी वाहनं पेटायला लागलेत, धडा ॲक्सिडेंट खाली लोक गाड्यांखाली जायला लागलेत. हे सगळं चांगलं चाललेलं आहे. म्हणजे जे लोक चाललेत वरती त्यांचं पूर्ण झालं हिसाब किताब, त्यांचं लर्निंग पूर्ण झालं या जन्माचं. आपलं झालं नाही अजून. आपले कर्म राहिलेत, आपले धर्म राहिलेत, आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून आपण लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे नाही. कारण इथे हे सगळं भोगत राहणं म्हणजे आपला हिसाब किताब अजून बाजूला बाकी आहे. आपण गेलेल्यांचं म्हणतो अरे 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 अरे, ते अरे 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 नाही आहे ते, हा वा हा छान आहे. ढोल ताशेरा सनया वाजवून स्वागत करण्यासारखं आहे मृत्यू. पण आपल्याला अज्ञानामुळं कळत नाही ते की त्यांचा प्रवास त्यांनी संपून गेले, पुढच्या ह्याच्यात चालले. आपण मात्र इथे भोगत बसलो आहे. म्हणून आपल्याला हे सगळं जेवढं ज्ञान घ्यायचं आहे. कदाचित आपल्याला या सुवर्ण संधी आहेत, कारण आता वातावरणातनं हे सगळं फाटत चाललेलं आहे. पूर्वीचे जे लेयर्स घातलेत, पूर्वीचे जे व्हायब्रेशन स्टोअर झालेले आहेत, ते वातावरण सूर्य धुणं चाललेलं आहे. मॅग्नेटोस्फिअर पृथ्वीचा विरळ होत चालला आहे, बदलत चालला आहे. म्हणूनच आता ही जी ऊर्जा रात्री सुरू होणार आहे ती खूप वेगळी असणार आहे आजच्या महाशिवरात्रीची. कारण ही सगळी पृथ्वीला धुवायला अजून मॅग्नेटोस्फिअर फाडत चाललेली आहे. ते सगळं आपण घेतोय परिवर्तनाची ऊर्जा. जर आपण आज जर ध्यान केलं तर पूर्ण आपण पुढच्या जन्माचं सुद्धा आपलं प्रोग्राम आज आपण करून ठेवू शकतो. रिप्रोग्राम या जन्माचं सुद्धा आपले जे भोग आहेत, या जन्माचा सुद्धा आपण जो काही प्रोग्राम घेऊन आलो आहे तो सुद्धा आज बदलण्याची संधी आपल्याला आहे रात्री. तो सुद्धा बदलू शकतो. त्यावेळेला आपल्याला ज्ञान नव्हतं मागच्या जन्माच्या वेळेला. मागच्या जन्माच्या वेळेला आपण जिथे मृत्यू घेतला त्या मृत्यूच्या क्षणाला आपण कुठं हे असेल त्या क्षणाला आपलं आलं हे सगळं. नवरा आला, बायको आली, मुलं आली, काय आलं. पण आता आपण घेतलं आहे ना ज्ञान, आता आपण खूप शहाणे झालो आहे ना. मग आता आपल्याला काय नको आहे ते आत्ताच ठरवलं पाहिजे. नाही आत्ताच ठरवून प्रत्येक कुठल्याही क्षणाला मृत्यू आला तर लेट गो करता आलं पाहिजे. समजा या दाखवल्या मला काय, मी निरंकार आहे, माझ्यावर काही यांचं बदला घ्यायचे मानस नाही आहे, यांच्या मोहजाळात मी काय अडकलं नाही, इथे माझे पतिदेव असले, नो नो नो, मुलगा नो नो नो, कर्म नो नो नो, पिरॅमिडचं काय होणार, नो नो नो. असं आपल्याला रिलीज झालं पाहिजे. स्वाहा 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 स्वाहा. नाही तर आपण उराकोटीशी बांधूळ, माझे दागिने, माझे पैसे, अरे पैशाची सिस्टीम बदलली तर काय होणार आहे माझं. काल मी काहीतरी ऐकत होते, त्या माणसाने 25 का 50 लाख काढून आणले घरात, बँका बंद होणार म्हणून. आणि त्या 50 लाखावर कोणी डल्ला मारला तर. भीती आणायची नाही आहे, पैसा काही नाही आहे, दागिने काही नाही आहे, आपलं सगळं इथेच सोडून जायचं आहे आपल्या क्षणात. पण तो सोडून जाणार आहे का आपण, ते मृत्यूची रिहर्सल करायची आपल्याला. आत्ता मृत्यू आला तर काही हे सगळं दाखवणारे काही क्षण मृत्यूच्या आधी, तिथे आपल्याला कशात अडकायचं नाही आहे. लेट गो करता आलं पाहिजे. मगच आपण पुढचा जन्म चांगला घेणार आहे. आपण अडकलो मुलामध्ये, संपलं, दागिने, अरे घर काय कर. म्हणून हे रिहर्सल करायचं आहेत. हा प्रलय काल आता जवळ आलेला आहे. हा प्रलय म्हणजे महाशिवरात्रीला जे लोक शिवसाधक आहेत, जे शक्तीला जाणतात, जे शिवाला जाणतात, म्हणजे जे शिवसरोदय जाणतात, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी ह्यांचं सगळं गूढ आहे. कारण ही जी ऊर्जा मगाशी मी सांगितली सुषुम्नेतून व्हायला लागते, ती सुषुम्ना आधी ओपन तर झाली पाहिजे. मग सुषुम्ना ओपन कशाने होणार आहे, तर नाड्या पाळून ध्यान करून ओपन होणार आहे. आपण बघतो ध्यानात धक्के बसतात, बुक्के बसतात, हालचाली होतात. मग या सुषुम्ना ओपनिंग ट्रॅक खुला करण्यासाठी ते आहे. मग तो ट्रॅकच खुला नाही केला तर कशी जाणार आहे ऊर्जा ब्रह्मरंध्रापर्यंत, नाही जाणार आहे. आणि हे काही एकदा दोनदा धक्के बसून चालत नाही, तिथे ब्लॉकेजेस जन्मानुजन्माचं आहे. मग ते ब्लॉकेजेस हलवायला, धक्के मारायला किती तिला डोसण्या द्यायच्यात त्या शक्तीला.
मग ही सुषुम्ना मोकळी करणं म्हणजे चंद्रनाडी सूर्यनाडी पाळायची आहे, चंद्रनाडी कधी पाहिजे नाही, हे करत 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 आपले ती मोकळतो चॅनल होणार आहे. तसंच प्राणायामसुद्धा कुठले करायचे हे पण आज रात्री आपण बघूयात आणि घेणारच आहेत ना मॅडम, घेणार आहेत प्राणायाम. आता त्यावेळेला उशीर आहेत ते प्राणायाम. आधी प्राणायामाने नाडे शुद्ध झाले असतील तर चांगले अजून अनुभव येणार आहेत. तर हे सगळं जाणून उमजून हा प्रलय काळ आणि तो प्रलय काळ म्हणजे सृष्टीचा प्रलय काळ आणि आजचा जो गंगा स्नान घडवणार आहे, आज जी आपल्याला डुबकी मारायची आहे संगमामध्ये, तो प्रलय म्हणजे शिवसाधकांचा प्रलय म्हणजे शिवाशी एकरूप होण्याचा काळ संधी येतो, प्रलयच येतो. तो का प्रलय ऊर्जेमध्ये नखशिकांत आपण न्हावून निघणार आहे. आणि शिवतांडव म्हणजे काय, तर जी कुंडलिनी ज्या वेळेला वर चढती त्यावेळेला आपण बघतोय तांडव. आजसुद्धा तुम्हाला पिरॅमिडमध्ये उदाहरण येईल काही तांडव म्हणजे काय. मग हे ते जे काही आहे ते शिवाचं तांडव म्हणजे या कुंडलिनीचं शिवशक्तीचं तांडव आहे. लक्षात घ्या, ही शिवाची मिलनाची ओढ आहे. ही जी खालीचं जे लिक्विड आज वर 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 उठणार आहे किंवा आता पिरॅमिडमध्ये ध्यान करताना वर वर उठेल, ती चालली आहे ब्रह्म रंध्राशी. इथे शिव आहे, इथवर आलं पाहिजे नाही ती ऊर्जा, इथे आल्यावर मिलन होणार आहे. हे सुद्धा म्हणजे प्रलयच आहे आपल्या दृष्टिकोनातून. म्हणजे साधकांसाठी प्रलय वेगळा आणि जो साधक नाही आहे, जो शिवशक्तीला जाणून घेत नाही आहे, तो त्या पाण्यात बुडणार आहे. आणि आपण या गंगा स्नानात तांडवात आपण बुडणार आहोत. शिवतांडव आपल्याकडनं होणार आहे. म्हणून आपण बघा सद्गुरूंचं वगैरे बघतो, किती धांगडधिंगा, किती नाचणं, ओशो बघा, ते आधी ते करतात आणि मग स्वस्थ ध्यानाला बसतात. म्हणजे ते हठयोगाचं उदाहरण आहे. हठयोग करून करून खेचून काही पण अघोरे उपाय करून करून त्या कुंडलीने जागृत करतात. आपल्याला किती सहज होती, आपल्याला काही करावं लागतंय का, आपल्याला सहज का होतीये, कोणी सांगेल का, तुम्ही नका बोलू. आपल्याला का सहज एवढ्या सुंदरपणे कुंडलिनी लगेच ॲक्टिवेशन दर्शन देते. अहो ध्यान तर सगळे करतायत मॅडम. 10-10 वर्ष लोक ध्यान करणाऱ्यांना अनुभव येत नाही, ते आपल्याकडे लगेच येत आहेत. हां नाही या नाही तुम्हाला मॅडम, तुम्हालाही नाही मॅडम सांगा. अमृत मॅडम करेक्ट. शक्तिपात दीक्षा आपला जो मार्ग आहे, मी जो दीक्षा घेतलेली आहे ती दीक्षा महासिद्ध योगी आहे. त्याच्याकडनं माझ्याकडं परंपरा म्हणजे शक्तिपात जो झालेला आहे, ती शक्ती गुरूंची इथे आलेली आहे आणि इथूनही तुम्हाला कनेक्ट होते. आता मॅडमनी पण घेतलं आहे शक्तिपात दीक्षा. तर ह्यामुळं काय होतं, या शक्तिपात दीक्षेमध्ये सामर्थ्यच एवढं असतं की साधं आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी तुम्ही स्पर्श केला तरी तुमच्यामध्ये ती शक्ती येते, उतरते. साधकांच्या म्हणजे ज्यांनी दीक्षा घेतल्यात किंवा जे साधना करतात, ध्यान करतात, त्यांच्या संपर्कातनं आपोआप ती ट्रान्सम्यूट होती आहे. मग इथे काय, इथे पिरॅमिडमुळं होती ती. म्हणजे पिरॅमिड अजून एक आपल्याला साधन मिळालं आहे, आपल्याला गायडिंग ऊर्जा मिळाल्यात. म्हणजे जे काही इथे शक्तिप्रवाह झाला आहे माझ्या, तो राखला जातो आहे ना सदैव, आणि इथून हा कनेक्टेड आहे. म्हणून ध्यानाच्या वेळेला ती ऊर्जा येते आपल्याकडं, म्हणून तुम्हाला दणदण रिझल्ट्स येत आहेत. आणि पिरॅमिडला आल्यावर येतात. समजा काही तुमचं ॲक्टिवेशन झालेलं नाही ध्यानात बसून, तर पिरॅमिडला आल्यावर होतच होतं. म्हणून पिरॅमिडला आल्यावर दीक्षा टाईप एक होतं, तुम्ही त्या ऊर्जेला कनेक्ट होता. म्हणून पिरॅमिडलाच यायचं आहे, शास्त्र शिकायला पिरॅमिडला यायचं आहे. आणि हे पण अमृता मॅडमना आलं की नाही बाबा मॅडमनी सुरू करावं, कारण आपण तसं बघितलं तर सगळे कनेक्टेड आहेत. जरी तुम्ही आता दीक्षा घेतली नाही तरी तुम्ही कनेक्शनमध्ये आहातच, पण तुमच्या मागच्या जन्माच्या साधनेनुसार उपासनेनुसार तुम्हाला फळ आणि प्रगती आहे ना. सगळे शेवटी गोलावर फिरत आहेत. त्यामुळं कधी ना कधी ॲक्टिवेट होणार आहे, जरी नाही झाली तरी. आणि ॲक्टिवेट होऊन तुम्ही किती तिला हे ठेवताय, कंटिन्युअस ठेवताय, हे महत्त्वाचं आहे. म्हणून इथे आपल्याला हठयोग नको, आपल्याला मंत्रपूजा ध्यान योग आपलं भक्तियोग नको. ध्यानाच्याही श्रेष्ठ म्हणता येईल तशी महायोग. आता महायोग दीक्षित काय आहे की ती कुंडलिनी ॲक्टिवेट होते, ती खूप स्वतःहून सगळं समजून घेते. त्यामुळं एकदा का ऊर्जा तुमच्याकडं आली
की ती स्वयं सगळी कार्य करायला सुरुवात होते शरीरात. तुम्ही जर ध्यान करून तिला कंटिन्युअस जागतं ठेवलं तर. नाही तर नुसतंच दीक्षा घेतली आणि काही ध्यान नाही केलं, नुसतंच इथे आलाय पिरॅमिडला, तेवढ्यापुरतं ऊर्जा घेतली, घरी गेल्यावर ध्यान नाही करत, काय उपयोग आहे? स्वतःचं ध्यान झालं पाहिजे, ग्रुप ध्यान झालं पाहिजे, त्या ऊर्जेला तेवत ठेवलं पाहिजे. तर हे महत्त्वाचं आहे. मग हे जे लोक कठोरतेने जागृतीचा प्रयत्न करतात ते सहज, म्हणून सहज योग पण म्हटलेलं आहे, सहज महायोग, सिद्ध योग, सहज योग आहे. सहज योग तुम्हाला त्या निर्मला कोण, त्यांचं पण सहज योगच आहे, त्यांच्याकडेही शक्तिपात, पण आमचा महासिद्ध योग, आम्ही दत्त परंपरेला जडलो आहे, तो महासिद्ध योग अजूनही. तर हे, आणि आता तेच महासिद्ध योगामध्ये खूप अजून गुप्त ज्ञान आहे. ते पुस्तक मी आणलंय बहुतेक आहे, ते तर वाचायला सुरुवात करायची. म्हणजे ही जी स्पंदनं म्हणतो, ही जे ब्रह्मतत्व म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचा कीस पाडलेला आहे खरा त्याच्यामध्ये. तर ते तुम्हाला अनुभव आणि सहज साध्य मिळतं. मग हेच प्रलय आपल्या बाबतीत, आपण त्याच्यामध्ये न्हावून निघणार आहे. आपल्याला जरी समुद्राच्या पाण्यात न्हावं लागलं तरी आपण हे गंगा स्नान ध्यानाने आपल्या कुंडलिनीला जागृत करून आपण घेणारच आहोत. तर देवगणांद्वारा सृष्टी निर्मिती, म्हणून हे सृष्टी निर्मितीचं वाचू म्हटलं, कारण आपण आता इथे सुरुवात झाली आहे, या प्रलयाला सुरुवात झाली आहे. आता जो 17 तारखेचं ग्रहण आहे ते तर दणदणून ही ऊर्जा आणणार आहे, आणि या ऊर्जांना आपण जास्तीत जास्त पसरवायचं आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या बिल्डिंगमध्ये पसरवायचं आहे, आपल्या शेजारी पाजारी पसरवायचं आहे. आणि या पसरत ही जी काही घटना आहे ती लवकर सहज साध्य सुखावह पद्धतीने आपल्याला घडवून आणायची आहे. म्हणून ही ऊर्जा आज आपण जी घेणार आहोत ती सगळीकडे पसरवणार आहोत. जेवढं तुम्ही पसरवाल ना, म्हणजे ध्यानातून हे सगळं करणार, तेवढं तुमच्याकडं ऊर्जा येते. दिली की आली, दिली की आली, दिली की आली, असं येते ना. कारण इथनं दिली नाही तर येणार कसं, जागाच नाही ना. जसं मगाशी म्हटलं, आपण बघितलं मॅडमची ऊर्जा जर घ्यायला आली तर आपली बॉडी आहे का सक्षम घ्यायला, नाही तर मग मांडी दुखते, भरून निघतं, हे होतं ते होतं, कारण ऊर्जेची सवय नाही आहे आपल्याला. मग जेवढी आपली पात्रता आहे तेवढीच ऊर्जा येणार आहे आपल्याला. देवगणांद्वारा सृष्टी निर्मिती, सूत म्हणाले, ब्रह्मदेवाप्रमाणेच वन्नी पितृगण यांच्यापासूनही सृष्टी निर्माण झाली. भगवान रुद्रपासून सृष्टी निर्माण कशी झाली ते ऐका. सती दाक्षायणी ही रुद्रपत्नी पार्वती होय. तिने तिच्या पित्याच्या यज्ञाचा विध्वंस करून देहत्याग केला. नंतर पुन्हा अवतार घेऊन तिने भगवान शंकरालाच आपला पती बनवले. ते नीलरोहित रुद्र विविध प्रकारच्या आजरा, वार्धक्य व मरणापासून मुक्त असल्याचे ब्रह्मदेवाचे पाहिले आणि त्यांची स्तुती करून तो म्हणाला, हे शंकरा, आपण हे रुद्र असे निर्माण केले आहेत की ते कधीही मरणार नाही. तेव्हा तुम्ही अशा प्रजेची निर्मिती करा की जी अमर नसेल. यावर शंकर म्हणाले, मी तसे करू शकणार नाही. त्यामुळे तूच अशी प्रजा उत्पन्न कर. त्या शंकराच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेवाने अशी प्रजा निर्माण केली की जी वृद्धकाळ व मरणाने युक्त होती. त्यामुळे शंकरही त्या रुद्रांमधून निवृत्त होऊन स्थाणू स्वरूपात राहू लागले. भगवान शंकराचे हे स्वरूप प्रयत्न न करताच कल्याण करणारे आहे. ते योगविद्येने वैराग्यात स्थित राहून, अणु म्हणजे अल्प म्हणजे विनयाचा त्याग करून वैराग्य देणारे आहे, म्हणून त्याला स्थाणू स्वरूप म्हटले आहे. संसारातून मुक्त होण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि अविचार त्याग, अशा 2 गोष्टी भगवान शिवाच्या प्रसादानेच होतात. भगवान शिवाचा प्रसाद म्हणजे ध्यान, ध्यानाचे फायदे. शिव दुसरा कोणी नाही आहे, शिव इथेच आहे. हा भगवान शंकराला शरण गेलेला किंवा त्याच्या आश्रयास आलेल्या प्राणी हा निश्चिंत शाश्वत पद मिळवितो. म्हणून शंकर भगवान समस्त प्राण्यांचे आश्रय आहेत, अन्वय आहेत, पती आहेत. ते परमात्मा पुरुष पुरुहूत आहेत. त्यांच्या तमोगुणाच्या विशेषतेमुळे ते कालरुद्र प्रलयंकर स्वरूप आहेत. रजोगुणामुळे ब्रह्मदेव स्वरूप व सत्वगुणामुळे विष्णू स्वरूप असे आहेत. पण जेव्हा त्यापैकी कोणत्याच गुणांचा प्रभाव नसतो त्यावेळी ते निर्गुण असे महेश्वर स्वरूपच होतं. बघा, म्हणजे तुम्हाला कळलं की शिव जे कोणी आहेत ते शिव निर्गुण स्वरूपात आहेत, सगुण स्वरूपात नाहीत. शिव
हा निर्गुण आहे. म्हणजे तुम्हाला परवा मी सांगितलं होतं तसं सृष्टीमध्ये जी काही चराचरातील चैतन्य आहे ते म्हणजे शिव